बहुतेक कारखान्यामध्ये मॅनेजर आणि सुपरवायझर प्रत्येक मशीनचं रोजचं वेळापत्रक बनवण्याचा प्रयत्न करतात. खूप हेक्टिक काम असतं ते. बनवणाऱ्याच्या आणि ज्याला फॉलो करायचं आहे त्याच्या पण ते डोक्यात जात असतं. कारण हे इतके वर्ष करूनही ठरलेलं काम वेळेत पूर्ण होत नसतं आणि त्यामुळेच मालक, मॅनेजर, सुपरवायझर, ऑपरेटर या मॅनेजमेंट सिस्टीममध्ये विसंवाद होतो. डिस्पॅचच्या डेट्स हुकल्यामुळे त्याचा दोष नेमका कोणावर येणार त्याचं टेन्शन अगदी खालपासून ते वरपर्यंत सगळ्यांना येतं. याला उत्तर आहे. एली गोल्ड्रॅट यांनी ही खूप चांगली पद्धत तयार केली आहे. थिअरी ऑफ कन्स्ट्रेंट TOC एक सोपी पद्धत देते. ड्रम, बफर, रोप. ड्रम म्हणजे तुमचा अडथळा, कन्स्ट्रेंट, बॉटलनेक असलेलं मशीन. ते ठोका देतं, गती देतं, संपूर्ण कारखान्याची लय ते ठरवतं. बफर म्हणजे राखीव साठा, कन्स्ट्रेंट समोर नेहमी पुरेसं काम तयार असायला हवं, जेणेकरून ही सिस्टीम कधीच रिकामी राहणार नाही, त्याला वाट बघायला लागणार नाही. रोप, कच्चा माल ड्रमच्या गतीनं सोडणं. नवीन माल तेव्हाच सोडा जेव्हा कन्स्ट्रेंट घ्यायला तयार असेल. अर्धवट कामाचे डोंगर नाही. मशीन सुरू दिसण्यासाठी मशीन चालवणे नाही. मी मशीन शॉपमध्ये DBR लागू करतो. काही आठवड्यातच फ्लोअर स्वच्छ दिसतो, डिलिव्हरी सुधारते, कामगार कमी ताणात असतात. कारण शेवटी अख्खा कारखाना कन्स्ट्रेंटच्या तालावर चालतो. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, कारखान्याला पैसे तेव्हाच मिळतात जेव्हा फिनिश्ड प्रॉडक्ट बाहेर जातो. अर्धवट कामाचे पैसे तर मिळत नाहीतच, पण आपले पैसे त्यात अडकून पडलेले असतात. त्यालाच आपण वर्क इन प्रोसेस म्हणतो. आता पुढच्या भागापासून आपण याचे फ्रेमवर्क कसे बनवायचे ते